माझी शाळा सुंदर शाळा या भोकरइथल्या जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे। मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद भोकर इथल्या शाळेमध्ये आहे। या शाळेमध्ये 1 ते 8वी पर्यंत वर्ग आहे। मात्र 2024 मध्ये या शाळेला सुंदर शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, समृद्ध शाळा शासनाचा पुरस्कार मिळाला। तब्बल 21 लाख रुपयांचा पुरस्कार आहे। सगळ्या सुविधा, स्वच्छता अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे। संपूर्ण शिक्षक या शाळेवर हजर असतात, हा पुरस्कार आहे। मात्र आज रोजी मी सध्या आता वर्ग 7वा या वर्गामध्ये आहे। हा जो वर्ग आहे हा वर्ग 7वा आहे आणि वर्ग 7 ला गेल्या 1.5 वर्षापासून गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षकच नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते। आज रोजीची परिस्थिती पाहिली तर 10 शिक्षक या शाळेवरती कार्यरत आहेत आणि त्यापैकी फक्त 6 शिक्षक हजर आहेत। 4 जे शिक्षक आहेत ते गैरहजर आहेत। एक ट्रेनिंगने गेला, एक आजारी आहे, दुसरा कार्यमुक्त आहे आणि एक रिटायर झालाय। म्हणजे 6, 7 आणि 8 या वर्गाला गणित विज्ञान शिकवण्यासाठी गेल्या 1.5 वर्षापासून शिक्षक नाहीये। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आपण जर पाहिलं तर शासनाचा नियम आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यामुळं शिक्षकांनी सुद्धा शाळेवर हजर राहावं। मात्र गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक सुद्धा या शाळेवरती रुजू असताना ते शाळेमध्ये येत नाहीत। कार्यमुक्त किंवा इतर कामासाठी त्यांचा वापर केला जातो। शिक्षण विभागाचा हा भोंगळ कारभार जो आहे तो या ठिकाणी चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। बेटा, गणिताला शिक्षक आहे तुम्हाला? कोण आहेत? कधी आले होते? ते का तिसरी मध्ये आले होते। आता कधीपासून आले नाही सांगा? कधीपासून आले बेटा? कधीपासून नाही आले? ह्या शाळेचे सर तुला माहिती आहे का कोण आहे गणिताला शिक्षक? लवाळे सर। अच्छा, कधीपासून येतात ते शाळेत? येतात का? हो मग तुला हे गणित येत असतील आता? हो शिकवतात ना ते? हो। अच्छा, बरं। विज्ञानाला कोण आहे तुम्हाला? जाधव सर। अच्छा, शिकवतात का ते? हो। बरं, तर ही परिस्थिती आहे। पण तुला विज्ञानाचे शिक्षक माहिती आहे का? तुला कोण आहे? जाधव सर। जाधव सर आहे। आणि हे तुमचे बाळू गव्हाणे सर कोण आहेत माहिती आहे का? गणिताला गणितला होते। कधी होते गणिताला? 6वी मध्ये। 6वी मध्ये होते। आता तू कोणत्या वर्गात शिकते? आता 7वीत। 7वीत शिकते। बरं, यावर्षी आले का तुम्हाला शिकवायला ते? नाही नाही आले। तुला माहिती आहे कोण? गव्हाणे सर। गव्हाणे सर आहे। यावर्षी आले का शिकवायला तुम्हाला? नाही आले। तर ह्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। म्हणजे 6व्या वर्गामध्ये जे बाळू गव्हाणे नावाचे शिक्षक आहेत ते या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवायला होते। मात्र आताची परिस्थिती आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सुद्धा नाव माहिती, म्हणजे शिक्षक या शाळेवर येतात की नाही येत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। आणि या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते, कारण की सध्या 8व्या वर्गामध्ये 7व्या वर्गामध्ये मुलं शिकतायत। म्हणजे आता त्यांना पुढे हायस्कूलमध्ये जायचं आहे। जर का एवढ्या गणित आणि विज्ञान विषयासारख्या शिक्षणाला जर का हे इथले शिक्षक बगल देत असतील आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करत असतील तर आता यांच्यावरती कोण कारवाई करेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, भोकर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।